नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आता इकडं जी सावी आहे ती रूममध्ये ते धैर्य म्हणतो की हे बघ तुझं काय चाललंय ग, का माझ्या मागं मागं करते. तर सावी म्हणते धैर्य काय मग करायचा का नाही साखरपुडा, कधी आहे तुमचं लग्न, असं म्हणते. धैर्याला चिडवायला लागते. तेवढ्यात धैर्य म्हणतो हे बघ तू माझ्या मागं लागू नकोस, तू का माझ्या आयुष्यातून निघून जात नाहीयेस ग. तर सावी म्हणते की अहो धैर्य मनापासून तरी बोलत जा ना, तुमच्या मनातून नाही बोलत तुम्ही. अहो तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला असं वाटत नाहीये, तुम्ही फक्त बोलताय. अहो खरंच तुम्हाला असं वाटतंय का मी जावं. अहो मी नाही जाऊ शकत. धैर्य हे बघा तुम्ही करा ना, इरासोबत इराच्या बोटात अंगठी घाला, बघूयात. मी तरी बघते इराच्या बोटात तुम्ही कशी अंगठी घालते, आणि घातली तर मी लगेच निघून जाईल, असं म्हणते. तर ते म्हणतात काय ठीक आहे मग बघूच आपण कसे घालतो, मी दाखवून तुला, असं म्हणतो. तर आता लगेच म्हणतात की हो. तर आता लगेच जो धैर्य आहे धैर्य म्हणतो की हो ना, तर बघूनच आता मी बघनच काय करायचंय तो, असं धैर्य म्हणतो. आणि आता लगेच जी सावी आहे ती सावी म्हणत असते की धैर्याकडं मला आता काय करू मी, धैर्याने जर खरंच सही केली तर मी काय करू, असं म्हणते. आणि ती रिनी आणि परागला भेटण्यासाठी बाहेर येते, त्यांना भेटायला आलेली असते. तर घरामध्ये इकडं त्यांच्या सुपारीच्या तयारी चालू असते. तर इकडं सावी भेटायला आल्यावरती रिनी आणि पराग म्हणतात काय ग सावी, काय चाललंय तुझ्या आयुष्यामध्ये. तर आता सावी म्हणते की अरे तुम्हाला माहिती का काय झालं, अरे धैर्याचा आणि इराचा साखरपुडा होतोय, माहिती का ग तुम्हाला. अरे ते दोघं साखरपुडा होत आहे इराचा आणि धैर्याचा. आता धैर्य माझ्यापासून लांब जातील का, मी तर त्यांना वचन दिलंय, तुम्ही धैर्य त्याच्या इराच्या बोटात अंगठी घातली तर मी लगेच तुम्हाला हे देईल, तुमच्या डिवोर्स पेपरवरती सह्या करेल, असं मी त्यांना वचन दिलंय. आता काय करू रे, असं म्हणत असते. धैर्याने खरंच ते हे केलं तर मी काय करू, असं म्हणते सावी. तर आता लगेच ते म्हणतात की धैर्याने जर खरंच त्या सावीच्या बोटामध्ये इराच्या बोटामध्ये अंगठी घातली तर मी काय करू, असं म्हणत असते. तर ते म्हणतात तू काळजी करू नको. तर आता सावी म्हणते तुम्हाला एक सांगू का, हा दया मामा आहे ना, तो तिथे धमकावताना मी बघितलं होतं. अरे दया मामा आहे ना, त्यांना धमकावत होतं. यांना आपले हे आहेत ना त्यांना धमकावत होतं. आपले दया मामा दामिनी मॅडमला धमकावत होते. काय झालं त्यांना मला खरंच माहीत नाहीये, पण ते धमकावत होते. नक्की याच्या मागे दया मामाचा काहीतरी हात आहे, आपल्याला बघावंच लागणार आहे. तर ते म्हणतात की हो ना, दया मामाकडेच बघू आपण, दया मामाचा पाठलाग करा आता, असं म्हणतात. ते म्हणतात की ठीक आहे मग दया मामाचा आपण आता हे बघूयात दया मामाकडं, आणि दया मामाचा पाठलाग करूयात, असं म्हणत असतात. तर ते म्हणतात ठीक आहे. तर आता इकडं लगेच जी सावी आहे ती सावी आता तेवढा सावीच्या आईचा कॉल येतो. सावी पूर्ण घाबरून जाते. ती म्हणते भाऊंना काही झालं नसेल ना, पण ती म्हणते की नाही, बघूयात काय म्हणते आई. आणि ती म्हणते की बोल ना आई काय झालं. तर आता लगेच ती म्हणते की काय करते तू. तर आता लगेच ती म्हणते की मी का, काही नाही, काय ग बोल ना आई, काय झालंय का, भाऊ आजारी का. तर ती म्हणतात नाही अगं तुला काहीतरी सांगायचंय. अगं आपले जे हे आहेत ना, बाबा तुझे पप्पा, त्यांना आता मोठा पुरस्कार भेटणार आहे रत्न, आता तुला कोल्हापूर रत्न पुरस्कार भेटणार आहे त्यांना. तर काय खरंच. तर ते म्हणते की हो खरंच भेटणार आहे, बघ मग आता काय होईल ते. तर आता लगेच ती म्हणतात की हो ना, भारी होईल मग काय. तिला खूप आनंद होतो. इरान त्या पण रिनी त्या पण ऐकतात. रिनी त्यांना पण खूप आनंद होतो, रिनी आणि परागला. तर आता सगळे खूप खुश असतात. तर आता लगेच जी सावी आहे ती घरी येते पेड्याचा बाऊस घेऊन, मिठाई घेऊन, सगळ्यांना मिठाई देते. कोणी घेत नाही. ते म्हणतात काय झालं आधी सांगा मला. तर धैर्याला सांगते, धैर्य बघा तुमच्या नीराचं साखरपुड्याची बातमी आधी गोड भेटली मला, आणि त्याच्यानंतर हे जे माझे वडील आहेत ना त्यांना, माझ्या पप्पांना मोठा पुरस्कार भेटणार आहे याची बातमी मला भेटली, असं म्हणताच त्या दामिनीच्या हातातून जी पाणी पित असते ते पाण्याचा ग्लास खाली सटकतो. आणि आता ती खूप थरथर कापायला लागते. तर आता सावीन ते म्हणतात की मी अशी बातमी सांगितली यांनाच असा त्रास का व्हावा, माझ्या पप्पांना यांनी जर काही केलं नसतं ना, असं तिच्या मनामध्ये विचार येतात. तर बघूया आता पुढील भागात काय घडतं. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.